पेण शहरातील नागरिकांना पुरवले जाणारे दूषित पाणी आणि शहराच्या दुरवस्थेवरून आज झालेल्या पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। पाणी प्रश्न तातडीनं न सुटल्यास नगरपालिका कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शहरातील पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाचे नगरसेवक एकवटले होते। माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शृंगारपुरे, नगरसेवक भूषण कडू, संजय म्हात्रे, सद्दाम भोईर आणि नगरसेविका सुजाता डाकी यांनी गळ्यात निषेधाच्या पाट्या घालून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली। प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्याधिकारी आणि प्रशासनाला धारेवर धरले। नगरसेवकांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला की पेणकरांना पुरवले जाणारे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, परंतु ते दैनंदिन वापरासाठीही अत्यंत दूषित आहे। प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे। हा प्रकार नक्की कधी थांबणार, असे सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढले। नगरपालिका प्रशासन केवळ आश्वासनं देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला। शहरात रस्ते आणि गटारांची अवस्था आधीच दयनीय झाली असताना आता दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नगरसेवक कृष्णा भोईर यांच्यासह सर्व सदस्यांनी यावेळी पेण नगरपालिका प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आणि अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या पेणकरांच्या समस्यांकडे प्रशासन आता तरी गांभीर्यानं लक्ष देणार का, की हा प्रश्न असाच प्रलंबित राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज पेण नगर परिषदेमध्ये जनरल बोर्ड होतं, त्याच्यामध्ये जे काही विषय दिलेले होते त्या विषयामध्ये आता पेणच्या जनतेला आता आपण चॉकलेटी पाणी प्यायला देतोय, त्या संदर्भात आम्ही विषयामध्ये तिथे मागणी केली की काही करून हे पाणी जे आहे हे पाणी कुठल्याही परिस्थितीत स्वच्छ मिळण्यासाठी तुमच्या उपाययोजना काय आहेत। त्यांनी जे काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं नाही, कारण बरेच वर्ष ती स्कीमचं काय त्यांचं सँक्शन चालू आहे, राज्य स्तरावर चाललेलं आहे। पण आम्ही त्याच्यामध्ये सूचना केली होती की बाबा तुम्ही आता आंबेगाव धरणावरनं पाईपलाईन अर्जंट टाका आणि लोकांना पुरेसं पाणी द्या। सध्या तुम्हाला ते देणं गरजेचं आहे, कारण आज पाणी जे येतंय ते संपूर्ण खराब आहे, ते लोकांची रोगराई झालेली आहे सगळीकडे। आज लोकांना रोगराईमध्ये राहावं लागते पाण्याच्या विना, ही परिस्थिती आता आहे। त्याच्यावरनं आम्ही आज आवाज उठवला होता। त्या आवाजामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने आम्हाला जनतेची बाजू सांगायची होती आणि पिण्याचं पाणी किती महत्वाचं आहे हे आम्ही आज तिथे महत्त्वाचं सांगितलं। आज झालेल्या जनरल बोर्डमध्ये बगल देण्यासारखाच झालेला विषय, कारण की गेले आपलं हेटवणं प्राधिकरण जो पाणी सोडतं तो प्रत्येक पत्रव्यवहार करतो नगरपालिका परिषदेला की बाबा यावेळी आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे तुमची पाण्याची सोय तुम्ही करा। परंतु नगर परिषद ही याच्यावर कानाडोळा करत आली आहे आणि हे आजवर तेच आहे। आताही त्यांनी शेवटचा पेपर दिले त्यांनी की बाबा आम्ही पुढच्या डिसेंबर पासून पाणी सोडणार नाही, आमचा कालव्याचं काम चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी सोडू शकत नाही, त्यामुळे तुमची पर्यायी व्यवस्था चालू करा। परंतु आताही तेच विषय मिळाला की आपण आंबेगाव धरणाचं पाणी घेतोय, हे करतोय ते करतोय, ही योजना आणतोय, 150 कोटी आपण संपवतोय, परंतु ती 2 वर्षापूर्वीची योजना आहे। प्रशासना काळात झालेला ठराव आहे, जो ठराव अजूनपर्यंत पूर्ण नाहीये। म्हणजे प्रशासन याच्यामध्ये हलगर्जीपणा करत आहे, कारण की पेण सारख्या ठिकाणी चहा सारखा पाणी मिळतोय ही खेदाची बाब आहे। आणि तो आता आम्हाला जर नाहीच झाला तर आम्हाला मोठा उद्रेक करावा लागेल आणि मोठ्या जनसमुदायाने इथे आम्हाला उपोषण करायला लागेल, आक्रोश मोर्चा करायला लागेल। जो पाणी येतोय त्यामध्ये फक्त साखर कमी म्हणून हा पाणी येतोय आणि चहा येतोय तो आपण पितोय। त्या चहामध्ये म्हणजे पाण्यामध्ये उकळून प्या, तुरटी फिरवा, तरी पण तो प्रकार गाळ बिळ हा तसाच आहे। त्याच्यामुळे नगर परिषद या गोष्टीवर एवढा कानाडोळा करत आहे का, तर माझ्याकडे पेपर आहेत, जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्ष या पाणी पुरवठ्या प्रश्नावरती मागे आहे। परंतु प्रशासनाकडनं फक्त एकच उत्तर मिळतं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या दरम्यान नदीची पातळी कमी होते, तेव्हा कालव्यातला उजवा तीर हा सोडला जातो आणि त्यामधनं पाणी आपल्याला मिळतं। पण एक विनंती आहे की बाबा इतके वर्ष आपण पाणी नदीमधनं उचलून पितोय, हे चुकीचं आहे। आपल्याला डायरेक्ट हेटवणा डॅम किंवा आपलं आरक्षित पाणी आंबेगाव धरण ह्याच्यातनं पाणी डायरेक्ट मिळायला पाहिजे होता, तो मिळत नाहीये। ते डायरेक्ट स्वस्त आपलं एकदम ह्याच्यामध्ये कमी मध्ये काम झालं पाहिजे, म्हणजे पाणी उचलून डायरेक्ट याच्यामध्ये टाकीमध्ये गेला पाहिजे पाणी पुरवठा।
पण तो पण पाणी तो फिल्टर करत नाही, तो असाच दिला जातो. आलम पासून एवढ्या वस्तू ज्या शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहेत, पण त्या वापरत नाही. डायरेक्ट पाणी उचलतात आणि तोच पाणी आपल्या पेण शहराला सोडतात. हा प्रश्न आपण जीबी मध्ये जनरल बोर्डामध्ये मांडला, परंतु सत्ताधाऱ्यांकडे असंच उत्तर मिळते की हा प्रस्ताव ह्याच्याकडे म्हणजे प्रश्नाच्या जारी आहे, तो पूर्ण शासनाची दारी आहे आणि तो लवकर लवकर पूर्ण होईल. पण हे जवळजवळ माझ्याकडे पेपर आहेत, हे जवळजवळ 2 वर्ष प्रशासनाकडे प्रलंबित विषय आहे आणि याच्याकडे पाठपुरावा कोण करते हा प्रश्नचिन्ह पडलेला आहे की पाणी सारख्या मुद्द्यावरती अजूनपर्यंत हे शांत काय आहेत. या गोष्टीवरती आता आम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप घेणार आहोत. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.